कसे तुम्ही सगळे, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर चला आता ना उद्या इडली बनवायची आहे, तर त्यासाठी मम्मीचा आताच मला फोन आला होता आणि माझ्या मम्मीने सांगितले की तांदूळ आणि डाळ साफ करायची आहे आणि ती छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती भिजत ठेवायची। आज पूर्ण दिवस ती मी भिजत ठेवणार आहे आणि उद्या मॉर्निंगला आपण इडली बनवणार आहे। तर जसं मी झाकण उघडते त्यामध्ये मला भेटून जाते ही चिठ्ठी। या चिठ्ठीमध्ये ना मी काहीतरी साहित्य म्हणजे आणायचं होतं मला सामान दुकानातून, तर तेच पप्पांना मी चिठ्ठीमध्ये लिहून दिलं होतं। आणि हे 31च्या दिवशी मला ना बिर्याणी बनवायची होती, तर त्यासाठीच मी सर्व पप्पांना लिहून दिलं होतं। तर तीच आहे ही चिठ्ठी जी मला सापडली आता। आमचं कपाट हे आता वरती ठेवायचं आहे वरच्या रूममध्ये, तर तीच तयारी सुरू आहे। फायनली 2 तासानंतर हे कपाट आहे ते वरती चढलेलं आहे आणि मग मी लागली माझ्या कामाला। मला 3 ग्लास तांदूळ घ्यायचे राशनचे, कारण की याच्यामध्ये आहे आपले राशनचे तांदूळ आणि तांदूळ पण मला कमीच दिसतात। 3 ग्लास होणार की नाही होणार काय माहिती, बघू। पैसे पण भेटले मला याच्यामध्ये। 3 ग्लास तांदूळमध्ये मी इथं घेतला, डाळ मिक्स केलं, तर हे छान मिक्स करून घेणार। टाईम लागेल। मी तुला ऊन लागतं, चालला तू? बाय, अरे बाय कर, बाय। मला पाहिजे मोठा टोप आणि सगळे मोठे टोप आता तिथं वरती ठेवलेले आहेत, आता वरतून काढायचं। चढले मी वरती। कारण की ह्याच्यावर खूप जास्त धूळ माती बसलेली आहे, ती स्वच्छ। इतकं जास्त घाण होतं ना, धूळ आणि माती बसते। थोडंसं धुवून टाकलं मी। कळशीतलं पाणी ह्याच्यामध्ये भिजायला पूर्ण करून घेते।